देशभरात उद्या युद्धाच्या तयारीबाबत मॉकड्रिल केले जाणार आहे आणि मॉकड्रिल तयारी आढाव्यासाठी बैठक सुरू झाली आहे। केंद्रीय गृह सचिवांची राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत ही बैठक होतीये। उद्याच्या मॉकड्रिलच्या तयारीचा आढावा घेतला जातोय। केंद्रीय गृह सचिव राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेत आहेत। दरम्यान मॉकड्रिलच्या तयारीबाबत आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत आणि देशभरात मॉक ड्रिलचे आदेश दिले गेले आहेत। तिथेच आपण बघतो दिल्ली सहित तर उद्या देशभरामध्ये हे मॉक ड्रिल होणार आहे आणि या मॉक ड्रिलच्याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। उद्याच्या मॉक ड्रिलच्या तयारीचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जातोय। तर याच मॉकड्रिल संदर्भात बोलण्यासाठी नागपुरातून जोडले गेलेत अमर काणे आणि त्यांच्यासोबत आहेत निवृत्त मेजर जनरल अनिल बाम। खरं तर मेजर जनरल अनिल बाम सर आपल्यासोबत आहेत। सर 1971 ला ही परिस्थिती आपण अनुभवली होती, त्यानंतर आता मॉकड्रिलची तयारी सगळीकडे सुरू झालेली आहे। अनेक जिल्ह्यांचं नाव येतं, एक हाय लेवलची मीटिंग सुद्धा सुरू आहे। कशी या पद्धतीने ही मॉकड्रिल असते, कोणती परिस्थिती असते, काय सांगाल? मॉक ड्रिल करणं म्हणजे ही तयारी आहे, हे ट्रेनिंग आहे सिव्हिलियन्स आणि सिव्हिल डिफेन्ससाठी। ही तयारी तेव्हाच होते जेव्हा की आपल्याला माहिती असतं की मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। ह्याचे दोन पहलू आहेत, एक आहे सायकोलॉजिकल वॉरफेअर आणि एक आहे ऍक्च्युअल ट्रेनिंग। आता भारताने डिसाईड केलं आहे की 7 मे रोजी आपण ही प्रॅक्टिस करू, ज्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स कसं कारवाई करेल आणि काय काय लोकांना सांगतील। आपण पाहिलंय की टोटल भारतामधले जे जवळजवळ 792 डिस्ट्रिक्ट्स आहेत, त्यातले 244 जे निवडले आहेत ते सगळे बॉर्डर डिस्ट्रिक्ट्स आहेत। या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतं की जेव्हा आपण ड्रिल करतो की काही असो, जसं एअर रेड सायरन असो, ब्लॅकआउट असो, मुवमेंट असो, इव्हॅक्युएशन असो, एसेन्शियल सर्व्हिसेस असो, की कुठल्या माणसांनी किंवा कुठल्या ऑर्गनायझेशननी काय कारवाई करायची। ह्याच्यामध्ये आपण पाहू, जसं फॉर एक्झाम्पल अगर एअर रेड सायरन झाले तर त्याच्यामध्ये जेव्हा एअर रेड असू शकते, दुश्मनचा हमला असू शकतो, मिसाईल अटॅक असू शकतो किंवा स्मॉल आर्म्स किंवा आर्टिलरी फायरिंग असू शकतो, तेव्हा प्रत्येक माणसांनी कुठे जायचं, त्यांचे प्रत्येकाचे बंकर्स नॉमिनेटेड असतात, कुठल्या बंकरमध्ये घुसायचं, कुठल्या बंकरमध्ये किती लोकांनी जायचं, हे सगळं प्रॅक्टिस केलेलं असतं आणि हे ड्रिल असतं। लोकांचं ट्रेनिंग रिफ्रेश करण्यासाठी म्हणून हे केलं जातं। आणि सिव्हिल डिफेन्स जे रूल्स आहेत 1968चे, त्याच्यामध्ये सगळं लिहिलं गेलं आहे की कोणी काय करायचं, कसं इव्हॅक्युएशन होईल। ह्याच्यामध्ये तुम्ही पाहाल की सिव्हिल डिफेन्स, एनसीसी, एनएसएस आणि नेहरू युवा केंद्र संघटन हे सगळे सामील होतात आणि कशा प्रकारे हे कारवाई करायची आहे आणि डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन तिथलं जे आहे हे पूर्ण सुपरवाइज करेल आणि त्यांना ऍक्शन टेकन रिपोर्ट पण त्यांना द्यावा लागतो। सर तुम्ही आता म्हणाले की 244 जिल्ह्यांची प्राथमिक स्वरूपामध्ये मॉकड्रिल ही होईल। हे सगळे सीमेलगतचे, खास करून पश्चिम सीमेलगतचे भारताच्या हे सगळे जिल्हे मॅक्झिमम राहतील? बरोबर। जसं फॉर एक्झाम्पल जम्मू अँड काश्मीरमध्ये 20 डिस्ट्रिक्ट आहेत, लडाखमध्ये 7 आहेत। ह्या सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये तर 100% होईलच। आणि जितके बॉर्डर डिस्ट्रिक्ट्स आहेत, जम्मूपासून खाली साऊथ पर्यंत, म्हणजे डेझर्ट एरिया असो, रिव्हराईन असो, वेस्टर्न बॉर्डर्स असो आणि ईस्टर्न बॉर्डर्स असो, कारण आपल्याला जेव्हा आपण लढाईची तयारी करतो आपल्याला सगळ्या बॉर्डर्सवरती स्ट्रॉंग राहणं जरुरी आहे। त्याच्यामुळे जे 244 सिलेक्ट केले गेले आहेत, इथे ड्रिल होईल। ह्याचं असं म्हणलं जात नाही की फक्त 244 मध्ये तयार राहायला पाहिजे। जर का इन डेप्थ कुठे काही झालं, इंग्रेज किंवा मिसाईल अटॅक झाला, तर आतल्या लोकांना पण आपली तयारी करणं जरुरी आहे। तर प्रत्येकाने आपलं कसं संरक्षण करता येईल हे पाहिलं पाहिजे। मॉक ड्रिलमध्ये बेसिक एम असतो की लाईफचं नुकसान कमीत कमी झालं पाहिजे। इक्विपमेंट, मॅनपॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज होऊ शकतं, पण ते सगळं पुन्हा बनू शकतं। ह्युमन लाईफ परत येऊ शकत नाही। सर तुम्ही अगदी म्हणाला की मनुष्य हानी नको व्हायला पाहिजे, या दृष्टीने संपूर्ण मॉकड्रिलची तयारी होते। सर महाराष्ट्रातील कोणते प्रामुख्याने जिल्हे राहतील की तिथे मॉकड्रिल जास्ती भर राहील किंवा ज्यांना पाकिस्तानपासून जास्ती धोका राहील, खास करून अरबी समुद्राच्या जवळ असलेले? जसे कोस्टल एरियाज आहेत, तिथले जे डिस्ट्रिक्ट्स आहेत, जसे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 54 डिस्ट्रिक्ट्स आहेत, कोणी म्हणतं 35 आहेत,
पण जे बॉर्डर एरियाजमध्ये आहेत आणि स्पेशली कोकण साईडला किंवा जे पाकिस्तानच्या रिव्हराईन करेक्शन सी कोस्टवरती आहेत त्यांना पण हे झळ लागू शकते. कारण जर नेव्हल ऍक्शन झालं, जसं बॉम्बे पोर्ट आहे, इथे पण सगळ्यांना प्रॅक्टिस करावं लागेल आणि इथे दाखवावं लागेल की कसं आपण आपल्या ठिकाणी आपलं सुरक्षित राहू. सर, म्हणजे 1971 नंतर थेट आताच ह्या सगळा युद्ध सरावच्या दृष्टीने ही संपूर्ण मॉक ड्रिल होते. आतापर्यंत म्हणजे माझी जनरेशन असो किंवा गेल्या 40-50 वर्षामध्ये हे फारसं कोणी पाहिलेलं नाही. प्रत्येकाकरता एक वेगळा असा थरकाप आणणारा हा सगळा अनुभव आहे. बरोबर आहे. 62 वॉर झाली, 65 वॉर झाली, 71 वॉर झाली. या प्रत्येक वेळा हे मॉक ड्रिल्स आणि सिव्हिल डिफेन्स ऍक्टिव्हिटी झाल्या होत्या. 71 नंतर नाही झाल्या. त्या कारगिल असो किंवा छोटे मोठे स्कर्मिशेस असो, तेव्हा हे कारवाई नाही करण्यात आली कारण लिमिटेड ऑपरेशन होतं. आता यावेळा हे इंडिकेट करतं की 7 तारखेला आपण प्लॅन करतोय ताकी लोक तयार राहतील, कसं इव्हॅक्युएशन करायचं, कुठले हॉस्पिटल्स राहतील, कुठे कॅज्युअलिटीज मूव्ह करतील, आपलं इलेक्ट्रिक ग्रिड कसं राहील, कसं प्रोटेक्शन होईल, सायबर अटॅक होईल तर काय होईल, आपलं रेल्वेज कसं प्रोटेक्ट होईल, एअरपोर्ट्स कसे प्रोटेक्ट होतील, एअरफील्ड कसे प्रोटेक्ट होतील, या सगळ्यांचा सराव होईल आणि लोकांना कळेल की प्रत्येक माणसाची काय ड्युटी आहे. जर का लढाई पूर्णपणे तयार झाली आणि सुरू झाली तर कुठल्या माणसांनी काय कारवाई करायची आहे, त्याच्यामुळे कमीत कमी मनुष्यबळचा हानी होईल. सर, 244 व्यतिरिक्त काही इंटरनल भाग आहे, जसं नागपूर हे मध्यवर्ती भागात येतं किंवा इतर जिल्हे, त्यांना आपण अलर्ट राहील मॉक ड्रिलच्या दृष्टीने किंवा इतर काही त्यांना तयारी करायला सांगा. आजकालची जी मारक क्षमता आहे, कोणाचीही असो, आपली असो किंवा शत्रू देशाची असो, त्यांचे लेव्हल्स 2 ते 3 हजार किलोमीटरपर्यंत सहज मार करू शकतात. अशा वेळेला स्ट्रॅटेजिक लोकेशन्स जे अवेलेबल असतात त्यांना पहिले हिट केलं जातं. ह्याचं म्हणणं असं नाहीये की जे डेप्थ एरियाजमध्ये आहेत त्यांनी सावध राहण्याची गरज नाहीये. कुठल्याही क्षणी कुठेही अटॅक होऊ शकतो. नागपूर पण एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे आणि सेंट्रली लोकेटेड आहे. लॉजिस्टिकच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं ठिकाण आहे. तर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आपली तयारी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र पण वगळता येत नाही, कारण ह्या ठिकाणी पण कधीही काही होऊ शकतं. तर पूर्ण देशामध्ये हे आपल्याला सिक्युरिटीच्या दृष्टीने सतर्क राहणं खूप जरुरी आहे. तर खरं तर एकीकडे भारत पाकिस्तान सीमेवर प्रचंड तणाव आहे, तिथले जिल्हे सतर्कता देण्यात आलेलीच आहे, पण अनेक जिल्ह्यात म्हणजे जवळपास 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलची सतर्कता उद्या होण्याची शक्यता आहे. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सीमावर्ती भागाला लागून असलेले जे जिल्हे आहेत तिथे तर अलर्ट आहेत किंवा मॉक ड्रिल होईलच, पण बाकीचे जे इंटरनल जे जिल्हे आहेत त्यांना सुद्धा एक सरावाची गरज असल्याचं मत ज्येष्ठ मेजर जनरल अनिल बाम व्यक्त करत आहे. धन्यवाद अमर, तुम्ही केलेल्या सविस्तर बातचीतीसाठी.